नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आजची धम्मदेस ना भगवंतांनी भगवंतांचा धम्म हा तेव्हा सद्धम्म आहे जेव्हा तो अशी शिकवण देतो की करुणेपेक्षाही मैत्रीला अधिक महत्व आहे. भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबले नाहीत. भगवंतांनी जेव्हा आपल्याला मैत्री भावना सांगितली तेव्हा त्यांनी करुणाच शिकून ते थांबले नाही. करुणा म्हणजे प्राणी मात्रांसंबंधी दया करणे होय. भगवान बुद्धांनी या पलीकडे जाऊन मैत्री शिकविली. मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे सर्व जीवांवरती, सर्व जातींवरती, प्राणी मात्रांसंबंधी काय असणे? दयाभाव असणे. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे त्यांनी प्रत्येक प्राणी मात्रांबद्दल आपल्याला मैत्री भावना ठेवली पाहिजे अशी भगवंतांनी शिकवण दिली आहे. श्रावस्तीमध्ये विहार करीत असताना बुद्धांनी एका सुत्तातून एका प्रवचनाद्वारे हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेले आहे. मैत्री संबंधी बोलताना भगवंत भिक्खूंना म्हणतात की समजा, म्हणजे भगवंत जेव्हा भिक्षूंना म्हणत असतात, प्रत्येक सुत्तातून त्यांनी भिक्षूंना संबोधित केले आहे, परंतु ते आपल्यासाठीही सुद्धा उपासकांना सुद्धा तेवढेच लागू होतात. मैत्री संबंधी बोलताना भगवंत म्हणतात, समजा एक मनुष्य एक विहीर खणण्यास पृथ्वीला खोदतो, तेव्हा पृथ्वी त्याच्यावर रागावते का? तर भंते म्हणतात, सगळे भिक्षू म्हणतात, नाही भगवंत, नाही रागवत. आणि समजा एक मनुष्य रंग घेऊन, लाख घेऊन हवेमध्ये चित्र जर रंगवू लागला, तो चित्र रंगवू शकेल का, असे तुम्हाला वाटतं का? तर सगळे भिक्षू म्हणतात, नाही भंते. तर मग भगवंत म्हणतात, का नाही? कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येणार नाही. भिक्खू म्हणतात भगवंतांना, याकरिता रंगवता येणार नाही भगवंत, कारण हवेमध्ये काळे फलक नाही, बोर्ड नाही आहे, ब्लॅक बोर्ड नाही आहे ज्यावर ते रंग भरता येणार नाही. त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात भिक्षूंना की त्याचप्रमाणे तुमच्या मनातही काळे डाग असता कामा नये. ज्याप्रमाणे हवेमध्ये आपण कलर्स देऊ शकत नाही कारण तिथे ब्लॅक बोर्ड नाहीये, म्हणजे किती निर्विकार आहे हे आकाश सुद्धा, काही त्याच्या मनामध्ये एक किंचित सुद्धा काळे डाग नाही. तर याप्रमाणेच तुमच्या सुद्धा मनामध्ये एवढेसे सुद्धा काळे डाग राहता कामा नये. कारण मनाचे काळे डाग हे दुर्विचारांचे काय असतात? प्रतिबिंब असतात. समजा एखादा मनुष्य हातात पेटलेली मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल का? तर सगळे भिक्षू म्हणतात, नाही नाही भंते. मग भगवंत म्हणतात, का नाही? कारण गंगेच्या पाण्यात जळण्याचा गुण नाही. तर भगवंत आपले प्रवचन संपवतात आणि म्हणतात, प्रवचन संपवित म्हणतात की भिक्खूंनो, आणि हेच आपल्यासाठी सुद्धा आहे, ज्याप्रमाणे पृथ्वीला इजा झाल्यासारखे वाटत नाही जेव्हा आपण पृथ्वीला खणतो, घर बांधण्यासाठी खणतो, विहिरीसाठी खणतो, झाडे लावण्यासाठी, जे आपण पृथ्वीला इजा करतो, ज्याप्रमाणे पृथ्वीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागवत पण नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही, ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहते, त्याप्रमाणेच भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्री भावनेनेच वागले पाहिजे. आणि हे सर्व नियम आपल्या सर्व साधकांना सुद्धा लागू पडतं, सर्व मनुष्यांना सुद्धा लागू पडतं. भिक्खूंनो, मैत्री ही सतत आणि निरंतर वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. जर तुम्ही मैत्रीचा अभ्यास केला तर कोणी तुमच्यासोबत कितीही वाईट आणि अप्रिय व्यवहार केला तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दबून जातात.
जर तुम्ही कोणाला रिॲक्टच केलं नाही, तुम्हाला कितीही कोणी त्रास दिला आणि आपण मैत्री भावनाच ठेवली त्याबद्दल, तर तो काय होणार आहे? उपद्रव देऊन शेवटी दमून जाणार आणि तो त्रास देणं बंद करणार. त्याच्यावरती सुद्धा कधी ना कधी त्या मैत्रीचा प्रभाव पडणार. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासार्हा, अमर्यादित असावा. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत. त्यात द्वेषाचा लवलेशही नसावा. भिक्षूंना म्हणतात भगवंत की तुमचा मैत्रीचा परिसर भिक्षूंसारखंच आपल्याला सुद्धा आपल्या मैत्रीचा परिसर विश्वासारखा मर्यादित ठेवायचा आहे. आपले विचार आपल्याला भव्य आणि अपार ठेवायचे आहे. आपल्या मनामध्ये द्वेषाचा लवलेशही असता कामा नये. आपण नेहमी सगळ्या जगाला, दाही दिशेला मैत्री भावना देतो. प्रत्येक जीवाला मैत्री भावना देतो. ही मैत्रीचा दायरा आपण हळूहळू आपल्यापासून, परिसरापासून, आपल्या शहरापासून वाढवत वाढवत आपण 10 दिशांपर्यंत ही मैत्री भावना देतो. तसा अपार विश्वासारखी अमर्याद आपली मैत्री भावना असावी असे भगवंत म्हणतात. आणि भगवंत म्हणतात की त्यामध्ये द्वेषाचा लवलेशही नसावा. अशी अपार विश्वासारखी अमर्याद आपली मैत्री असावी. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही. त्यात मैत्रीचे आचरण आवश्यक आहे. आणि हे प्रवचन सांगत असतानाच भगवंतांनी एक कथा सांगितली की पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत होती. म्हणजे खूप श्रीमंत स्त्री राहत होती. आणि ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणाबद्दल प्रसिद्ध होती. त्या श्रीमंत स्त्रीची एक हे होती, खूप ती प्रसिद्ध होती की त्या फार सभ्य आहेत, खूप शांत आहेत, खूप सौम्य आहेत, अशी त्यांची प्रसिद्धी होती. आणि त्यांची एक मोलकरीण होती आणि तिचे नाव होते काळी. ती मोठी हुशार होती. ती सकाळी उठून ती सकाळी उठून कष्ट करून ती जीही कामं राहायची ती कामं पूर्ण करायची. आणि एकदा तिला अचानक असा काळीने विचार केला की माझ्या मालकिनीची किती ख्याती आहे ना, त्यांना क्रोध येत नाही, त्यांना द्वेष येत नाही, त्या कधी प्रगट करत नाही आपला क्रोध. तर होऊ शकतं कदाचित मी आपले काम खूप चोखपणे बजावते म्हणून त्यांना क्रोध येत नसावा. आणि तिच्या मनात आलं की का नाही मी माझ्या मालकिणीची कसोटी घेऊ, बघू की खरंच का त्यांना क्रोध येत नाही. आणि म्हणून ती काय करते ना, दुसऱ्या दिवशी उशिरा उठते. मग तिच्या मालकिनीने तिला हाक मारून विचारते. ती उशिरा उठते तेव्हा तिची मालकीण तिला हाक मारते की तू इतक्या उशिरा का उठलीस? तर मोलकरीण म्हणाली, त्यात काय आहे बाई साहेब? मालकीन बाई त्यामध्ये काय आहे? त्या रागावून आणि चिडून ती मालकीन मनाशी म्हणाली, त्यात काही नाही, काय लबाड कुठली? जेव्हा मोलकरणीने त्यांना उत्तर दिले मालकिनीला की त्यात काय आहे बाई साहेब, थोडं आज मला लेट झालं. तर तेव्हा त्यांना राग आला तिच्या उत्तराचा, परंतु त्यांनी तो दर्शविला नाही. तो त्यांनी मनातच ठेवला आणि मनातच त्या म्हणाला, असं कसं त्यामध्ये काही नाही, लबाड कुठली? आणि मग मोलकरीने विचार केला की हा हा विकार, हा राग, राग हा विकार त्यांच्यामध्ये आहे. फक्त काय करत नाही आहे, त्या दाखवत नाही आहे एवढंच. हे त्यांच्या लक्षात आलं. त्या मोलकरीणच्या लक्षामध्ये आलं. मी माझे काम चोख बजाविते म्हणून त्या रागवत नाही. आणखीन आणि म्हणून ती ठरवते की मी आणखीन त्यांची कसोटी घेईल. खरंच का त्यांना क्रोध येत नाही? आणि म्हणून ती काय करते ना, दुसऱ्या दिवशी पुन्हा उशिरा उठते. तेव्हा पुन्हा मालकीण विचारते, "काय तू तू उशिरा का उठलीस?" तर मग मोलकरीण उत्तर देते, "त्यात काय आहे बाई साहेब?" तेव्हा आपला राग आणि चिड, म्हणजे जेव्हा आपल्याला राग येतो ते आपल्या शब्दामध्ये आलेला राग आणि आलेली चिड ही व्यक्त होते. तर ती रागाची आणि चिडेची शब्दात व्यक्त करीत, म्हणजे राग पण आलेला असते आणि चिड पण आलेली असते. तर हे दोन्ही शब्द व्यक्त करीत मालकीण म्हणते, असं का? त्यात काहीच नाही काय? लबाड कुठली? ती पुन्हा चिडून आणि रागाने मालकीण म्हणते. असं तर त्या मोलकरीने विचार केला की असं आहे तर राग हा विचार त्यांच्या ठिकाणी आहे खरा, पण माझे काम नीट करते म्हणून तो त्या दाखवत नाही आहे. आणि मी म्हणून अजून त्यांची कसोटी घेईल की त्या किती त्यांच्यामध्ये क्रोध अजून भरलेला आहे. आणि ती तिसऱ्या दिवशी काय करते, जास्तच उशिरा उठते. आणि मग तेव्हा मालकीण तिला हाक देते काळीला की इतक्या उशिरा का उठली तू आज? तर मोलकरीणला ती उत्तर देते, त्यात काय आहे बाई साहेब? तिने तिला चिडवण्यासारखं पुन्हा म्हटलं की त्यात काय आहे बाई साहेब? असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही का? लबाड मुलगी.
आणि असे उद्गार काढत, कारण की त्यांचा तोल जातो, रागाचा भर भरपूर वाढलेला असतो, द्वेष वाढलेला असतो. आणि चिडेमध्ये त्या म्हणतात, असं तर इतक्या उशिरा उठली आणि त्यामध्ये काहीच नाही, लबाड मुली. आणि असे उद्गार काढून त्यांनी एक काठी घेतात. त्या त्या मालकीनबाई एक काठी घेतात आणि रक्त निघेल एवढ्या जोरदार त्या काळीच्या डोक्यावरती काय मारतात, काठी मारतात. घाव पडून रक्तबंबाळ झालेले डोकं धरून काळी काय करते ना, आरोळ्या ठोकत बाहेर निघते आणि शेजाऱ्यांना जाग करते आणि ओरडत सुटते, बाई पहा बरं का माझी मालकीन किती लीन आहे, किती सौम्य आहे, किती शांत आहे माझी मालकीन. हे एवढे कशासाठी? तर आज मला त्यांची ती शांतता, त्यांची सौम्यता दिसली, तर आज मी उशिरा उठली म्हणून माझ्या मालकीने मला रागावून, चिडून काय घेतलं, हातामध्ये काठी घेऊन माझ्यावर झेप घेऊन काय केले, माझं डोकं फोडलं. अशी ती ओरडत बाहेर पडते. तर याचा परिणाम असा होतो की की ही विदेशी का ज्या आपल्या व्यापारी होत्या, ज्या मालकीन होत्या काळीच्या, त्यांच्यामध्ये त्या लीन आणि त्या शांत नाही आहेत. त्यांना राग येत नाही, असं काही नसून त्या अत्यंत चिडखोर स्वभावाच्या आहे. अशी त्यांची काय होऊन जाते, कुप्रसिद्धी म्हणजे सगळीकडे त्या फेमस होतात. की पहिले त्यांना सगळे आदर करतात, की किती शांत आहे, कधी काही बोलत नाही, सौम्य आहे. त्यांना राग येत नाही, क्रोध येत नाही, चिडत नाही. परंतु जेव्हा काळी त्यांची परीक्षा घेते, तेव्हा त्यांची रिअल समोर येतं, की अरे हो, त्यांच्यामध्ये तर क्रोध, राग सगळा भरलेला आहे, परंतु ती परफेक्ट आपलं काम करायची. तर तेव्हा काळी जेव्हा समोर आणून देते, तेव्हा त्यांची प्रसिद्धी सगळीकडे काय होते, की ह्या चिडखोर आहेत आणि फार रागीट आहे. याप्रमाणे जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही, तोपर्यंत आपण पण असू दे किंवा भिक्षू पण असू दे किंवा कोणी मनुष्य जीव असू दे, काय असतं, सौम्य असतो, सभ्य असतो, शांत असतो. जोपर्यंत आपल्याला कोणी चीड सारखे बोलत नाही ना, तोपर्यंत आपण नेहमीच शांत असतो, सौम्य असतो, सभ्य असतो. पण जेव्हा येण्यासारखे शब्द बोलले जातात, तेव्हाच त्या ठिकाणी मैत्री म्हणजेच बंधुभाव आहे की नाही हे पटतं. जेव्हा आपल्याला कोणी चीड आणण्यासारखे शब्द बोलतात आणि तेव्हा जर आपण शांत राहतो, त्याबद्दल मैत्री करतो, त्या रिॲक्ट करत नाही, तर समजायचं आपल्यामधली मैत्री डेव्हलप होत आहे. परंतु आपण जर पटकन व्यक्त होतो, कोणी आपल्याला चीड आणण्यासारखे शब्द बोलले, तर आपण रिॲक्ट होतो, आपल्याला राग येतो, दोष येतो. तर तेव्हा आपल्याला बघायचं आहे, तेव्हा खरी परीक्षा असते, की आपण किती मैत्रीमध्ये परिपक्व होत आहोत. त्याचप्रमाणे ही गोष्ट सांगून भगवंत म्हणतात, केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी त्यांनी भिक्षूंना उद्देशून म्हटलं आहे, पण आपण आपल्याला सुद्धा यामध्ये आपल्यासाठी सुद्धा यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये संदेश आहे उपासकांना, की आपल्याला केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी भिक्षूंनी मैत्रीभाव व्यक्त केला, तर त्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे मी समजत नाही. ज्यांची मैत्री भावना ही धम्माच्या सिद्धांतातून उगम पावते, त्यालाच मी खरा भिक्षू समजतो. भिक्खूंनो, पुण्यार्जनासाठी म्हणजे आपण जे पुण्य अर्जित करतो, ती कृत्ये ही मैत्रीच्या एका 16व्या भागापेक्षाही कमी मोलाची आहे. जे आपण पुण्य अर्जित करण्यासाठी जे पुण्य अर्जित करत असतो, दान देत असतो, जे काही पुण्य आपण दिवसभरामध्ये अर्जित करतो, तर त्यापेक्षा जर आपण मैत्री भावना खूप प्रमाणात केली सगळ्यांसाठी, तर ती ह्या 16वा भाग म्हणजे आपण जे पुण्य अर्जित करतो त्यापेक्षाही ती सर्वश्रेष्ठ आहे. कारण जेव्हा मैत्री भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो, कोणाबद्दल द्वेष राहत नाही, ती निर्विकार मैत्री अति अनमोल असते. कारण की त्यामध्ये राग, द्वेष, दुर्गुण नसतात बिलकुल. आणि म्हणून तिला भगवंतांनी काय सांगितलं आहे, ती प्रकाशमय आहे मैत्री अशी ती. आणि त्याचप्रमाणे भगवंत पुढे म्हणतात, की ज्याप्रमाणे वर्षाच्या अखेरीस जेव्हा उन्हाळा असतो, तेव्हा सूर्य कसा स्वच्छ असतो, उगवताना निरभ्र आकाश असतं आणि सर्व अंधकार, सर्व क्लीन आकाश असतं, कुठेही ढग नसतात, कुठेही काळवटपणा नसतो, सर्व अंधार नाहीसा झालेला असतो. तो सूर्य सगळा अंधार नाहीसा करतो आणि स्वतःही चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो. अगदी त्याप्रमाणेच आपल्याला सुद्धा आपल्याला सुद्धा मैत्री कशी करायची आहे? आपल्याला प्रकाशित करायची आहे आपल्या मनामध्ये. आपल्यामध्ये ती सामावून घ्यायची आहे. आपल्याला ती
प्रकाशित करायची आहे, प्रज्वलित करायची आहे. ही मैत्री आपल्याला हळूहळू आपल्यामध्ये डेव्हलप करायची आहे, जेणेकरून आपल्यामध्ये जे काही राग आहे, द्वेष आहे, आपल्याला पटकन येतो. मोह आपल्याला कोणी काही म्हटलं की टोचण्यासारखं म्हटलं की नक्कीच येतं. आज आपण साधनेच्या मार्गावर असताना सुद्धा आपल्यासोबत होतं की कोणी आपल्याला एखादा शब्द म्हटला तर पटकन आपण ते मनाला लावून घेतो. आपण त्यावरती रिॲक्ट होतो. परंतु आपल्याला हळू आपल्याला त्याच क्षणाला आपल्या विचारांमध्ये जर एखादा शब्द म्हटल्याबरोबर क्रोध आला, तर त्याला तिथेच तत्काळ आपल्याला बदलून टाकायचं आहे. अरे, तो तर त्याचा शब्द आहे ना, मला फक्त मैत्री भावना करायचंय. तुझे मंगल हो, माझे मंगल हो. आपल्याला पटकन त्या क्षणाला आपले विचार बदलायचे आहे. भगवंत म्हणतात की आपले विचार आपण बदलू शकतो, ही शक्ती आपल्यामध्ये आहे. आणि तसेच आपल्याला मैत्रीची भावना सुद्धा आपल्याला वाढवायची आहे, क्षणोक्षणी वाढवायची आहे. आणि भगवंतांच्या मार्गावर आपल्याला पुढे चालायचं आहे. ही धम्मदेसना, छोटीशी धम्मदेसना इथे संपविते. साधू साधू साधू. साधु साधु साधु. खूप छान मॅडम, खूप छान.